गुड मॉर्निंग मित्रांनो, कशी आहेत? मजेत ना? हे बघा, ही कार्टी मला कशी कानाखाली मारते. असं आलं ना या मोबाईलमध्ये बोलवते कानाखाली द्यावं, पण काय करा, नाही दिली, जाऊन द्या. म्हणलं काय करा मग. हे बघा कशी टी व्ही बघती एकदम कडकपणे, आणि हे बघा कशी नाचती, वा 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 करून नाचती. असा रागाल तर एक चमाट टाका. मग आम्हाला वाट लावण्यासाठी बघा कशी पुढे आली. असं वाटतं मारावं पुन्हा, पण काय करावं नाही. मग पप्पा बघा माझ्या कसे गुरून बघतात, तुम्ही घाबरलो इतक्या जबरदस्तपणे बघतात. मग ही आपली राणी एकदम चकाचक केली. मग आपण दुकानाकडे निघालं एकदम बुंग बुंग करत, एकदम असं नाही, एकदम रिलॅक्सपणे नाही चाललो. आपल्याला गाडी एकदम गेममध्ये चालवल्यासारखी आवडते, आणि रोड अख्खे खाली होते ना, त्यामुळे एक नंबर मजा यायची. मग एरिया गल्ल्या बळ्याने घुसलो की मग गाडी चालवायचीच नाही. लोक असे मध्ये येणं जाणं करतात ना, असा वैताग येतो ना, तुम्हाला काय सांगा. मग मस्तपैकी आपलं गणपती बाप्पाचं दर्शन करायचं मूड झालं ना, मग गणपती बाप्पाचं आपण दर्शन केलं की तसंच पुढं निघालो. गणपती दर्शन केलं की नाही का, राईट मारून आपल्या एरियामध्ये घुसलं बघा. एरिया घुसलं की मग आपलं कामाला सुरुवात झाली बघा. कारण लगेच आपल्या बीट दुकानापाशी थांबलं, मस्तपैकी मशीन एकदम क्लीन करून घेतल्या, एकदम चकाचक केल्या, एकदम मस्त. मग आमच्या इथं रोज धागे नेणारा येतो ना, याचा हा दुसरा, हे कधीच बघत नाही, जसा आहे तसा नेतो. पण मग डबे पुसले बघा, एकदम धुळणी एवढं वैताग आलता ना, तुम्हाला काय सांगा, मरणाची धूळ. मग थोडं 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 काम यायला चालू झालं बघा. मग माझ्या मित्राचा फोन आला, एका जागी जायचं आहे. तर बघा मित्र, आणि हे बघा आम्ही यांच्यापाशी आलतो, तर त्यांचं काम झालं की मग बघा एकदम फ्रेश झालो बघा एकदम. आता मग विचार केला की चला मार्केटला जाऊ. मग पप्पा मी मार्केटला आलो, कारण सामान भरपूर संपलं होतं ना, अस्तर फॉल ते सगळं घ्यायला आलो. मग अस्तर फॉल घेता घेता बघा माझा अवतार खायचा, तोंडा अख्खी धूळ 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 झालती. आणि आज कामाचा पत्ता नाही, आज झोपायला नाही भेटलं, काय नाही, एकदम बोर झालतो एकदम. आणि चेहरा आणि भूक लागली बी होती, पण काय करावं, नाश्ता काही केला नाही. मग चहावाल्याला फोन लावला, मग चहा पेत बसलं बघा. चहा इतका फसकलाचा बनवतो ना तो, तुम्हाला काय सांगा, एकदम चहाच्या फुरक्या मारीत बसलं होतं. मग चहाच्या फुरक्या मारीत बसलं की काम यायला लागलं. काम बघून मग घाबरलो, कारण आज भरपूर काम होतं. म्हणलं नडायचं नाही, एकदम फटाफट कामाला लागायचं. मग असे गपागप बटणं लावायला लागलो ना, मग सगळं काम नील केलं, एकदम रिलॅक्सपणे बसलं बघा, एकदम रिलॅक्सपणे. काय कामच राहिलं नाही तर काय करा. आज मग जरा लवकर जाऊ, पण काय करा, थोडं थोडं काम येतच होतं. मग सगळं काम करणं, आणि मग पप्पा बघा मग मोबाईलमध्ये कसे बिझी. मग मी विचार केला आज काय काम नाही, तर चला लवकर घरी. मग आपल्या गाडीला सेल मारला. बघा ही गाडी माझी नाही, माझ्या भावाची गाडी आहे. ही घेऊन आज माझी जाणार आहे, कारण माझी गाडी दाजीने नेली, त्यामुळे भाऊची गाडी माझ्यापासून. मग आम्ही रोडने एकदम रप निघालो, एकदम अशी स्पीडने निघालोत ना बघा, एकदम जबरदस्तपणे. आणि आता बघा राईट मारला की अख्खा मार्केटमध्ये एवढं गर्दी ना, लोक रस्ता देत नाहीत, इतकं वैताग येतो ना, लय कटाळा येतो. तुम्हाला काय सांगावं, तुम्हाला एवढे लोक हैराण करतात. मग पप्पांनी जरा सामान बिमान घेतलं बघा, आणि मग आम्ही निघालो घरी. घरी निघायला लागलो की मग मी बी बुंग 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 गाडी चालवतो. तेवढ्यात पप्पा म्हणले चला लेकरांना बिस्किट नेऊ. मग आम्ही बिस्किट घेण्यासाठी थोडंसं थांबलं, मग बिस्किट घेतलं. मग बुंग दिशेने आम्ही घरी पोचलो बघा. आणि घरी पोचलं की साईबाबाचं दर्शन घेतलं की मग मी मस्तपैकी रिलॅक्स बसलो बघा. माझी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बाजूची बेल आयकॉन बी दाबा.